नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रथसप्तमी 2026मध्ये कधी आलेली आहे, तसेच रथसप्तमीच्या दिवशी काय करावे, काय टाळावे, रथसप्तमी म्हणजे काय असते, व्रत कसे करावे, या सगळ्याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. रथसप्तमी हा तिथी प्रारंभ 25 जानेवारी 2026ला रविवारी पहाटे 12:39 सुरू होणार आहे आणि समाप्ती 25 जानेवारी 2026 रात्री 11:10 समाप्ती होणार आहे. रथसप्तमीला सूर्यजयंती असे देखील म्हणतात, कारण रथसप्तमीला सूर्यदेवाचा जन्म झाला होता. रथसप्तमीपासून सूर्य आपला रथ उत्तर दिशेकडे म्हणजे उत्तरायण करतो. ऋतू बदलाची सुरुवात याच दिवसापासून होते. रथसप्तमीच्या दिवशी डोक्यावर रुईची पाने ठेवून स्नान केले जाते, कारण सूर्याच्या रथाला 7 घोडे आहेत, जे सूर्याच्या प्रकाशातील 7 रंगाचे प्रतीक आहेत. म्हणून डोक्यावर 1, दोन्ही खांद्यांवर 2 आणि दोन्ही गुडघ्यांवर 2 आणि दोन्ही पायांवर 2 असे एकूण 7 पाने ठेवली जातात. रुईच्या पानात औषधी गुणधर्म असतात. पहाटेच्या वेळी सूर्यकिरणे जेव्हा या पानांवरून तुमच्या शरीरावर पडतात तेव्हा त्वचेचे विकार दूर होण्यास मदत होते. रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालवले जाते. अंगणात मातीच्या भांड्यात म्हणजे मकर संक्रांतीचे जे सुगड असतात त्यामध्ये दूध तापवले जाते आणि हे दूध सूर्याच्या उष्णतेकडे अग्नीच्या साक्षीने उतू जाणे म्हणजे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. दूध ज्या दिशेला सांडते त्यावरून येणाऱ्या वर्षाचा अंदाज जुने लोक बांधायचे. ईशान्य किंवा पूर्व दिशेला दूध सांडणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच त्या सुगडीमध्ये तांदूळ किंवा गूळ घालून बनवलेला खीर हा सूर्याचा सर्वात प्रिय नैवेद्य देखील मानला जातो. या दिवशी घरातील देव्हाऱ्यात किंवा तुळशीसमोर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अखंड दिवा तेवत ठेवल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते. तसेच रथसप्तमीच्या दिवशी मीठ खाऊ नये असे देखील मानले जाते. याला अळणी व्रत म्हणतात. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते आणि मन शांत होते. रथसप्तमीला पुरुष सूर्य उपासना करतात, तसेच स्त्रिया या दिवशी घराच्या अंगणात रथाची रांगोळी काढून त्या रथात सूर्यदेव विराजमान झाले आहेत अशी कल्पना करून त्यांची पूजा केली जाते. रथसप्तमीच्या दिवशी मांसाहार करणे तसेच दारू पिणे टाळावे. लसूण कांदा घातलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे. ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.